नमस्कार. नात्यातील वादळ भाग 6. समर्थने भाग्यश्रीच्या गळ्यात हार घातला. सर्वांनी टाळ्या वाजविल्या. चला आता जेवून घेऊया. उषाबाईही जेवायला बसल्या. समर्थ, एवढा उशीर का केलास? काही घडले आहे का? हळू आवाजात भाग्यश्रीने विचारले. समर्थकडून काहीच उत्तर आले नाही. तो गुपचूप जेवत होता, अगदी विचारात बुडालेला. समर्थ, त्याला कोपऱ्याने धक्का देत भाग्यश्रीने साद घातली. हां, एक अक्षरी उत्तर. लक्ष कुठे आहे? काही नाही. उशिरा आल्याने सगळेच तुटून पडले म्हणून रागवलास काय? नाही, तसे काही नाही. तुला सांगू, कार्यक्रम खूपच छान झाला, पण तुझी उणीव भासत होती रे. पुन्हा एकाक्षरी उत्तर. त्यानंतर भाग्यश्री त्याला काही बोलली नाही. समर्थचे काहीतरी बिनसले आहे एवढे मात्र तिने ओळखले. जेवणे झाली. काही जण ग्रुप करून बोलत बसले. आलेले प्रेझेंट, साड्या, नारळ, फळे वेगवेगळे करून पॅक करण्याचे काम काही जणी करत होत्या. तू नसल्याने तुझे आणि भाग्यश्रीचे फोटो राहिले. चल उठ आता, फोटो काढूया, समीर समर्थला म्हणाला. होय, ते ठराविक फोटो असतात रे. इतर वेळी कोणी काढू म्हटलं तरी काढता येत नाहीत, म्हणून आजचा चान्स घालवू नकोस, सोहम म्हणाला. फोटो सेशन सुरू झालं. चंद्रावर बसून अंतरिक्षात निघालेली जोडी जणू चांगले नक्षत्र शोधत आहे की ज्या योगे नक्षत्रासारखं बाळ होऊ दे, की वेगवेगळे ताळे तोडून भाग्यश्रीच्या ओट्यात घालणार आहे. फुलांच्या विमानात बसून जणू आताही जोडी परीकथेतील परिराज्यात निघाली आहे, तर कधी परडी घेऊन सुंदर वनात सुगंधित फुले तोडणार. सृष्टीच्या सुंदर क्षेत्रात विहरणार, जिथे प्रदूषित वातावरण नाही. टवटवीत दिसणाऱ्या झाडात फुलात संचार करायचा. खरेच किती सुंदर कल्पना असतात या. पण ना राहिली आता अशी सुंदर वन ना वातावरण. समर्थ कोणी काय सांगेल ते ऐकत होता. तशा पोज देत होता. चेहऱ्यावर ओढून ताणून हसू आणत होता. आणि त्याचे हे यंत्रवत वागणे भाग्यश्रीलाही समजत होते. आणि ती मनोमन दुःखी होत होती. एवढे काय झाले आहे माझ्या समर्थला? हा एक प्रश्न तिला सतावत होता. शेवटी तीच समीरला म्हणाली. समीर, पुरे रे आता, मी थोडी थकले. ओके म्हणत समीरने फोटो सेशन थांबविले. सगळ्यांच्या नजरा समर्थ आणि भाग्यश्रीवरच होत्या. आनंद, कोड कौतुकाने त्या भारावल्या होत्या. शेवटी समर्थ आपले मौनव्रत तोडत भाग्यश्रीला म्हणाला. ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचे आहे, पण निवांत. काय करूया? इथे तर निवांतपणा अजिबात मिळणार नाही. हो तेच, मग आता काय करायचे? समर्थने विचारले. आत्ताच बोलायला पाहिजे का? हो, आत्ताच बोलायला पाहिजे, कारण हॉलवरून थोड्या वेळात तू आईकडे जाणार. तुमच्या घरी पाहुण्यांची वर्दळ. हो, तेही खरेच. मग समर्थ, असं करूया, आपण आपल्या घरी जाऊया. पण किल्ली माझ्याकडे आहे. यावेळी घरात दुसरं कोणी नाही. चल तर मग. पण इथून लगेच कसं बाहेर पडायचं? धनश्रीला सांग, थोड्या वेळाने आम्ही परत येतो, तोपर्यंत इथे सांभाळून घे. चालेल, तसं करूया. भाग्यश्रीने धनश्रीला हाक मारली. धनश्री हातातले काम टाकून आलीच. धनश्री, आता हे सर्व काढ. धनश्रीने तिला आतल्या रूममध्ये नेले आणि सावकाश तिची फुलांची आभूषणे काढण्यास सुरुवात केली. थकलीस ना ग? खूपच. खरे म्हणजे 7व्या महिन्यात म्हणूनच सगळेजण हा कार्यक्रम करून घेतात. बाई एवढी अवघडलेली नसते, तीही एन्जॉय करू शकते. तुझा तर 2 दिवसात 9वा महिना संपतोय. बघ, पोट किती उतरले आहे. बसायला उठायला त्रास होतोय, होय ना? होतोय खरा, तरीही तब्येतीने साथ दिली म्हणायची. आता विश्रांतीच घे बाई. अगं, समर्थू म्हणतोय थोड्या वेळ निवांत गप्पा मारू, पण इथे काय ते शक्य नाही. अच्छा, म्हणजे उशिरा आलाय त्यासाठी भरपाई? छे ग, तसे काही नाही. मला वाटतंय थोडा वेळ घरी जावं, त्याच्याबरोबर निवांत वेळ मिळेल आणि मी चक्क बेडवर पडून बोलेन. आता बसवेन असं झालंय बघ. मग जा ना, तेच बरे होईल. एवढ्या लोकांच्यातून कशी जाऊ? तू काही काळजी करू नकोस, मी बघते काय ते. बरं. भाग्यश्रीला माहितीच होते धनश्री काहीतरी मार्ग काढणार. दोघी बाहेर आल्या. धनश्री उषाबाईंजवळ जाऊन हळू आवाजात काहीतरी बोलली. भाग्यश्री पाहत होती तिच्याकडे आणि लगेचच भाग्यश्रीला दुरून होकारार्थी मान डोलवून ग्रीन सिग्नल दिला. समर्थ आणि भाग्यश्री हॉल बाहेर पडली. सोहम, पूनम थोड्या वेळापूर्वीच निघून गेले होते. काही पाहुणेही गेलेले. हळूहळू हॉल रिकामा होऊ लागलेला. गाडी चालवतानाही समर्थ गंभीर वाटत होता. भाग्यश्रीने डोळे मिटून घेतले. पाठ टेकून ती शांत विचार करत होती. काहीतरी नेहमीपेक्षा वेगळे आहे. समर्थ मनातून फार अस्वस्थ झालेला आहे. एवढा बेचैन कधी पाहिला नाही त्याला. ड्रायव्हिंग करताना गंभीर विषय नकोच असा विचार करूनच भाग्यश्रीने डोळे मिटून घेतले होते. गाडी चालवताना समर्थ तरी कुठे शांत होता. मनात घोंगावणाऱ्या वादळाला तो तोंड देत होता. हे कसे घडले असेल? त्याचेच मन कधी इकडे तर कधी तिकडे असे दोलायमान झालेले. आपल्या एका मनाचा पगडा त्याच्या मनात
ठाण मांडू लागताच त्याचे दुसरे मन बंड करून उठत होते. त्याच्या मनावर जोरदार हल्ला करीत होते, त्याला नेस्तनाबूत करीत होते, धिक्कारीत होते. याचमुळे त्याच्यावर मानसिक ताण वाढत होता आणि त्याला तो सहनही होत नव्हता. समर्थला कधीही वाटले नव्हते आपल्या आयुष्यात असे वादळ येईल आणि एका झटक्यात आयुष्यातील सारी मूल्यच बदलून जातील. क्षणात जीवन कोरडे होऊन जाईल. गाडी थांबली. भाग्यश्रीने पाहिले त्यांचे घर आलेले. ती गाडीतून उतरली. सावकाश पायऱ्या चढून तिने दाराचे लॉक काढले. ती आत आली आणि तिच्या पाठोपाठ तिच्याही नकळत जीवन उद्ध्वस्त करणारं वादळ तिच्या पाठोपाठ आत आले होते. तिने फ्रीजमधून गार पाण्याची बाटली काढली. समर्थ, आपल्याच रूममध्ये जाऊया. मी शांत पडून ऐकते तुझे. चालेल? तुझी इच्छा. दोघेही रूममध्ये आले. भाग्यश्री गार पाणी प्यायली. बाटली समर्थला दिली. समर्थही घटाघटा पाणी प्यायला. तोपर्यंत भाग्यश्रीने 2 उशा लावल्या आणि ती त्यावर डोके ठेवून आडवी झाली. खरेच तिला या क्षणी विश्रांतीची गरज होती. तिच्याकडे पाहून समर्थ म्हणाला, भाग्यश्री, झोप थोडा वेळ, विश्रांती घे. अरे, पण तुला काहीतरी खास बोलायचे आहे ना? नंतर बोलू. आताच बोल बाबा, केव्हाची उत्सुकता लागलीये. काय झाले असेल? समर्थ, तू एवढा अस्वस्थ का? नाही सांगू शकणार. राहू देत, नंतर बघू. अरे पण असे काय आहे? सांगितले ना तुला, मी नाही बोलू शकणार. राहू दे, तू विश्रांती घे. एवढे काय झाले आहे जे तू माझ्याशी बोलूही शकत नाहीस? म्हणत भाग्यश्री उठून बसलीच. आपण समजतोय त्यापेक्षा काहीतरी गंभीर प्रकरण दिसते आहे. आज थोड्या वेळाने आपण आईकडे जाणार, म्हणजे समर्थ एकटाच असा अस्वस्थ बेचैन राहणार. समर्थ, तुझी अस्वस्थता लक्षात येते माझ्या. मी गेल्यावर एकटाच विचार करत राहशील आणि मलाही तिकडे चैन पडणार नाही. त्यापेक्षा घडाघडा बोल, मोकळा हो. काहीही असू दे, मी आहे ना तुझ्या बरोबर. भाग्यश्री, मी जर आता बोललो तर माझ्यासारखी तुझीही अवस्था होणार आहे. पायाखालची जमीन सरकेल. म्हणजे काही एक विचारू नकोस. मलाही थोडा शांतपणे विचार करू दे. रागातच बोलला समर्थ. एवढा राग? प्लीज सांग रे, काय चाललंय तुझ्या मनात? तुझ्या या कंडिशनमध्ये मी बोलू शकत नाही. थोड्याशा गुस्सातच उत्तर दिले समर्थने. मी त्रास करून घेईन असे वाटते तुला? तुलाच काय, मलाही त्रास होतोय आणि होणार आहे. समर्थ दोन्ही हाताने डोके धरून बसला. त्याची सारासार बुद्धी काम करीत नाही हे त्याच्या लक्षात आले, पण तोही काही करू शकत नव्हता. स्वतःला आवरणे त्याच्या आवाक्यात राहिले नव्हते. तो मनोमन प्रयत्न करीत होता. आता आपण काही एक बोलायला नको. या अवस्थेत आपण काय काय, किती नि कसे बोलू काहीच सांगता येत नाही. सकाळपासून झालेला त्रास झटक्यात बाहेर पडायचा. समर्थ मनातल्या मनात बोलला. चहा करू का? घेतोस का थोडा? नको. अरे, असा नुसताच बसून राहिलास तर मला कसे कळेल? मला समजले आहे ते खूप भयंकर आहे, पण मलाही सांग ना. मला नको का समजायला? भाग्यश्री ठामपणे म्हणाली. त्याची आवश्यकता नाही. अरे मग आधीच नाही का तसे ठरवायचे? अर्धवट सांगून माझा जीव टांगणीला का लावलास? चुकले माझे, माफ कर बाई. दोन्ही हात जोडत समर्थ म्हणाला. समर्थ, बोल रे, अंत नको पाहू माझा. मी बोललो तर? तो अर्धवट पुटपुटला. तर काय होईल? भाग्यश्रीने प्रश्न केला. वादळ, चक्रीवादळ येईल. स्वतःशीच बोलल्याप्रमाणे तो बोलला. समर्थ, अरे असं अभद्र नको ना बोलूस. काही आर्थिक लॉस झालाय का मोठा? त्यासाठी रडणारा हा समर्थ नाही. क्षणभराने तो केविलवाणे हसत म्हणाला. समर्थ, काय नाव आहे माझे? समर्थ, जो सर्व करण्यात सक्षम. तो हसू लागला. आणि तू भाग्यश्री. वा वा, काय जोडी आहे आपली. समर्थ, भाग्यश्री. आता तो मोठ्याने हसू लागला. भाग्यश्री, त्या भाग्याने डाव साधला आणि समर्थ पुरता संपला. समर्थचे हे बोलणे ऐकून भाग्यश्रीच्याही डोळ्यात अश्रू आले. काय घडले आहे? कसला एवढा त्रास होतो आहे याला? समर्थ, राजा शांत हो, प्लीज शांत हो. आई बाबा आहेत तुझ्या बरोबर, मी आहे. आजपर्यंत आपल्या दोघांच्या नावाचा तुला अभिमान होता, मग आज असे काय घडले? तू आपल्या नावालाच हसतोस. सांग ना रे राजा, सांग. नको रे एकटा सहन करूस. तुला शपथ आहे माझी, आपल्या बाळाची. आपल्या बाळाची? आपल्या म्हणजे तुझ्यानी माझ्या? समर्थ, अरे असे असंबद्ध काय बोलतोस? असंबद्ध काय बोलतोस? मला काही समजत नाही. भाग्यश्री आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. समर्थ, सांग बाबा, उगाच जीव टांगणीला लागलाय माझा. अजून किती भाव खाणार आहेस? निदान माझ्या या अवस्थेचा तरी विचार कर. तोच तर विचार करतोय आणि गप्प बसलोय. म्हणून अजून गप्प बसलास? हे बघ, कोणी घरात आले तर जे काही सांगायचंय ते तसेच राहील. भाग्यश्री, म्हटले तर बरेच काही, नाहीतर काहीच नाही असं सारं आहे. त्यामुळे मीच भांबावलोय, दुसरे काही नाही ग. तो नेकलेस, तो तर तयारच होता ना? आई बोलल्या होत्या मला. होय, तो नेकलेस तयारच होता, पण तेथे मला आपली टेस्ट केलेले डॉक्टर भेटले आणि मग सगळेच बिघडले.
काय रे, काय झाले? आपण त्यांच्याकडून रिपोर्ट आणायचे विसरलो म्हणून काही बोलले का? आणि बोलले असले तरी तू लक्ष देऊ नकोस. लक्ष देणार नाही असेच ठरवले. मग तर झाले, उगाच कशाला विचार करतोस? त्यांनी जे काही सांगितले त्याचाच विचार करतोय. असे काय सांगितले त्यांनी? त्यांनी जे सांगितले ते ऐकून मी गप्प झालो आहे. तरी तू फोर्स करतेच आहेस, तर हे वाच. मी का अस्वस्थ आहे हे कळेल तुला, म्हणत त्याने एक पेपर तिच्या पुढे केला. काय आहे तरी काय एवढे यामध्ये, म्हणत भाग्यश्री वाचू लागली. समर्थ स्थिर नजरेने तिच्याकडे पाहत होता. भाग्यश्रीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. क्षणभराने तिला हसू आले. निश्वास सोडत ती म्हणाली, धत्तेरी, एवढेच ना? मला वाटले होते कोणते आकाश कोसळले तुझ्यावर. ती हसू लागली. हसतेस तू? अरे, हा रिपोर्ट चुकीचा आहे हे सांगायला कोणाची गरज आहे का? आणि तो किती चुकीचा आहे हे माझ्याकडे बघून कळतेच ना? तुला काय वाटले हा रिपोर्ट चुकीचा आहे की नाही हे मला का समजले नसेल? अरे मग हा असा हिरमुसलास, वैतागलास का कारण रिपोर्ट चुकीचा नाही? समर्थ, काहीतरीच काय बोलतोस? डेट बघ त्यावरची. मी आज पुन्हा ती टेस्ट केली. पण त्याची काय गरज होती? आपल्या पोटावर काळजीने हात फिरवत थरथरत्या आवाजात भाग्यश्री म्हणाली. त्यातून वेगळाच अर्थ निघतोय समर्थ, समजतंय ना तुला? मी टेस्ट करणारच नव्हतं ग. तुझ्यासारखा मीही कॉन्फिडन्समध्ये होतो. पण काय? आणि समर्थने डॉक्टरांची भेट व त्याच्यामध्ये झालेले सर्व संभाषण भाग्यश्रीला सांगून टाकले. समर्थ स्वतःशीच बोलल्यासारखा बोलत होता. अधूनमधून त्याचा आवाज चढत होता तर कधी हतबल निराश होत होता. आणि हे सर्व ऐकणारी भाग्यश्री धपकन बेडवर बसली. हे काय म्हणतोय समर्थ? तो बाप बनू शकणार नाही? मग हे मूल? तिचे मन सैरबैर झाले. हे काय म्हणतोय समर्थ? तू बाप बनू शकणार नाही? मग हे मूल? तिचे मन सैरबैर झाले. समर्थची अवस्था काही वेगळी नव्हती. त्याचेही मन संतापात होते, बेचैन झाले होते. आपली भाग्यश्री, तिला कोणी नो पुढची कल्पनाच त्याला सहन होत नव्हती. त्याची मनस्थिती अतिशय वाईट झाली. या क्षणी आपण इथे थांबायला नको. कोण जाणे तोंडातून कोणते शब्द बाहेर पडतील. शिवाय हे मन सावरू तरी कसे? काय करू? कशाने शांत होईल? तो उठला. येतो मी थोड्या वेळात, तू विश्रांती घे. एवढे म्हणून तो बाहेर आला, गाडी काढली, निघून गेला. बिचारी भाग्यश्री एकटीच विचार करत तेथेच बसली. समर्थपूर्वी असा नव्हता. कितीही मोठे संकट आले तरी तो धीराने त्याचा सामना करायचा. हाच समर्थ हा परिस्थितीपासून पळतो आहे. पूर्वी असं कधी झालं नव्हतं. हा विचार करत असताना ती पूर्वीचा समर्थ कसा होता या आठवणीत बुडाली. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.